शेतकरी बांधवांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. या ठिकाणी जो लावलेला आहे तो एव्हर न्यू या कंपनीचा जो आहे तो सोलर प्लांट या ठिकाणी लावलेला आहे आणि हा सोलर प्लांट आहे 7.5 HP चा सोलर प्लांट या ठिकाणी कंपनीने इन्स्टॉल केलेला आहे. आता आपण या एव्हर न्यू या कंपनीबद्दल जे आहे ते जाणून घेणार आहे. ही कंपनी नेमकी यांनी कुठल्या कंपनीची मोटर देते, कुठल्या कंपनीचा कंट्रोलर देते, यांनी जे आहे ते 7.5 HP साठी या ठिकाणावर जे आहे ते 13 प्लेट इन्स्टॉल केलेले आहेत. एका प्लेटची क्षमता ही 520 वॅट एवढी पॉवर जनरेशन क्षमता आहे. तर या ठिकाणी आता याचं आतील स्ट्रक्चर कसं आहे, मोटर कोण्या कंपनीची आहे, हा पाणी किती मारतो, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहे. आणि ही कंपनी जर मागेल त्याला सोलार योजनेमध्ये आली तर त्या कंपनीचं थोडक्यात आपल्याला बॅकग्राऊंड कशा पद्धतीने असणार आहे, कंपनी नेमकी कोण्या सेगमेंटमध्ये काम करते. आता याचं बघायचं झालं तर स्ट्रक्चर हे पूर्ण वेगवेगळ्या कंपनीचं आहे. पॅनल एका कंपनीचे आहेत, कंट्रोलर एका कंपनीचा आहे, मोटर एका कंपनीची आहे. हे सगळं जे काही आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. कुठल्या कुठल्या कंपनीचं काय काय या कंपनीनं जे दिलं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर बघूयात आतल्या बाजूचं याचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे ते बघू शकता. या ठिकाणावर आता बघायचं झालं तर हा इथं रोड लगत असल्या कारणानं याच्यावर एवढी भयंकर धूळ साचलेली आहे या पॅनलवर. आता याची या एवढ्या धुळीमुळं याची पॉवर जनरेशन करण्याची क्षमता जी आहे ते म्हणजे एकंदरीत एकूण प्लॅन्टच्या 80% एवढी याची पॉवर जनरेशन क्षमता होऊ शकते. कारण ही धूळ म्हणजे एवढं म्हणजे धुळीचे छोटे छोटे पार्टिकल असतात. याच्यामुळं पॉवर पॅनलवर खूप असा फरक पडत असतो. याच्यामध्ये ही धूळ साफ करणं वेळोवेळी आपलं गरजेचं असतं. कारण आपले जे पंप आहे तो व्यवस्थितरित्या परफॉर्म करतो, व्यवस्थितरित्या चालतो. तर बघूया याचं आतल्या बाजूचं याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीत असणार आहे ते. तर बघायचं झालं तर एकंदरीत असा प्लॅन्ट यांनी या ठिकाणी लावलेला आहे. 2 स्ट्रक्चरवर त्यांनी हे जे आहे ते उभं केलेलं आहे या ठिकाणावर. आणि एका बांबूवर इथे जवळपास 8 प्लेट त्यांनी लावलेले आहेत. तर एक पोल आहे, पोलवर त्यांनी जसं आपण करतो ते शॉकअप वगैरे त्यांनी दिलेले आहेत. या ठिकाणावर 3 राफ्टर दिलेले आहेत आणि 4 पर्लिंग दिलेले आहेत. या 4 पर्लिंगवर त्यांनी पूर्णपणे 8 प्लेट ह्या इन्स्टॉल केलेल्या आहेत. एका प्लेटची पॉवर जनरेशन क्षमता जर बघायचं झालं तर 520 वॅट एवढा ही पॉवर जनरेट करते. आणि सोवा सोलार म्हणून या कंपनीच्या ह्या प्लेट यांनी या ठिकाणावर दिलेले आहेत कंपनीनं. प्लेटवरचा जर डाटा बघायचं झालं तर या ठिकाणाहून आपण प्लेटचा डाटासुद्धा बघू शकतो. इथे प्लेटचा पूर्णपणे डाटा दिलेला आहे. 520 वॅट एवढं हे पॉवर जनरेट करते. त्यानंतर तुमचा इथं पॅनलचं प्लेटच्या कंपनीचा जे आहे तो हेल्पलाईन नंबर वगैरे सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. आणि 41 वोल्ट एवढं व्होल्टेज आहे. 12 एम्पियरचं यांचं शॉर्ट सर्किट एम्पियर आहे. या ठिकाणाहून शॉकअप म्हणजे आपल्याला 0 डिग्री वगैरे करण्यासाठी या ठिकाणाहून आपण सेम प्रत्येक कंपन्याचं जसं करतो तसंच आपण या ठिकाणून त्याला कमी जास्त सुद्धा करू शकतो. त्यानंतर सूर्यप्रकाशाच्या दिशेनं वळवण्याकरता हे अशा पद्धतीत याचं दिशासुद्धा या ठिकाणाहून आपल्याला वळवता येते. आता हे या ठिकाणी यांनी हे वीजरोधक लावलेलं आहे. अत्यंत व्यवस्थितरित्या याची फिनिशिंग फाउंडेशन वगैरे केलेलं. हालाकी आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळी आपल्याला फिटिंग वगैरे पाहायला मिळतं. आता आपल्या हिंगोली वाशिम भागामध्ये काही म्हणजे त्याला अनुभव नसलेल्या लोकांना फिटिंगसाठी दिलेलं आहे. त्याच्यामुळं आलं की कुठेही ते रवलं, कुठेही बसवलं अशा पद्धतीचं ते करत आहेत. परंतु आता आपण इकडले पंप पाहतो, या सांगली, सातारा, सोलापूर या भागातले पंप पाहत येत आहे. तर या भागामध्ये कुठल्याही कंपनीचा पंप असो व्यवस्थितरित्या त्यांचं इन्स्टॉलेशन, व्यवस्थितरित्या त्यांची फिटिंग आपल्याला केलेली पाहायला मिळत आहे. परंतु आपल्या भागामधले आपण रिव्ह्यू घेतले होते, व्हिडिओ काढले होते. ब्रँडेड कंपनीचे सुद्धा त्यांनी फिटिंग जे आहेत इन्स्टॉलेशन उगाच काहीतरी करायचं म्हणून केलं होतं. आता याचं दुसरं स्ट्रक्चर सुद्धा आपण बघू शकतो. एकदम समतल यांनी स्ट्रक्चर बसवलेलं आहे. याचं एका पोलवरच स्ट्रक्चर यांनी उभं केलेलं आहे. आणि प्लेटला ॲडजस्टमेंट सुद्धा जागा आहे. एखादी प्लेट वगैरे एक्स्ट्रा वाढवायची असेल तर याच्यावर आपल्याला वाढवता येते. याच्यावर यांनी 5 प्लेट इन्स्टॉल केलेले आहेत आणि तिकडं 8 एकूण 13 प्लेट या ठिकाणी इन्स्टॉल केलेल्या आहेत. जवळपास 6700 वॅटचा हा टोटल प्लॅन्ट आहेत. आता बघूयात याचा कंट्रोलर बाबतीत जर सांगायचं झालं तर कंट्रोलर हा याचा जो आहे तो इकोझन कंपनीचा कंट्रोलर यांनी दिलेला आहे. आता 7.5 HP चा कंट्रोलर आहे. मोटरचं जर बघायचं झालं तर या ठिकाणी 240 हर्ट्ज पर्यंत याची फ्रिक्वेन्सी येऊ शकते. आणि हा DC कंट्रोलर आहे म्हणजे याच्यामध्ये DC मोटर आहे. तर 360 वोल्टवर चालणारी
ही जी आहे ते DC मोटर या ठिकाणी दिलेली आहे. वरून याच्यासाठी फॅन वगैरे सगळा दिलेला आहे. कंट्रोलर हा इकोट्रॉन नावाच्या ॲप्लिकेशनमधून हा मोबाईलद्वारे ऑपरेटसुद्धा आपण करू शकतो. याचा ऑन ऑफ वगैरे करू शकतो. आता या ठिकाणी आपण जे आहे ते मागेसुद्धा कंट्रोलर बाबतीत बघितलं होतं. आणि याची मोटर पंप जो दिलेला आहे तो सिल्वर कंपनीचा या ठिकाणी मोटर आणि पंप दिलेला आहे. मोटर जे आहे ते V4ची आहे आणि पंप हा V6चा पंप आहे. 30 मीटर हेडचा पंप आहे. आता याचा आपण पाणी सुद्धा पाहणार आहे की कशा पद्धतीनं पाणी मारतो. तत्पूर्वी ही कंपनी तुमच्या जे काही याच्यामध्ये आता येईल मागेल त्याला सोलार योजनेमध्ये ही कंपनी आता सिल्वर नावाने सुद्धा यामध्ये कंपनी येऊ शकते. त्याच्यानंतर सोवा सोलार या नावाने सुद्धा ही कंपनी त्या ठिकाणी येऊ शकते. त्यानंतर ही नेव्हरग्रीन या नावाने एव्हरन्यू या नावाने सुद्धा ही कंपनी येऊ शकते. त्यानंतर त्या अंतर्गत जर कंपन्या आल्या तर पूर्णपणे तुम्हाला याचं हे स्ट्रक्चर जे आहे ते अशाच पद्धतीत हे दिसतं. हालाकी आता या पंपाचं पाणी जे आहे ते पाईपलाईनवर पाणी आहे. तिथे आता बघू शकतो तिकडे पाणी तेथे पाणी दिसत आहे. तर आपण जवळ जाऊन बघूयात की पाणी मला वाटतं 3 इंची पाईपलाईन काहीतरी आहे त्यांची. तर पाणी कशा पद्धतीत आहे किती मारतं ते आपण एकदम जवळ जाऊन त्याचं पाणी बघूयात. हे बघा आपण आता पंप याचा ऑन केला आहे आणि पाणी बघू शकतो कशा पद्धतीत पाणी मारते मोटर. याचं जे आहे ते ही 3 इंची पाईप आहे म्हणजे 90 mm या ठिकाणी डिलिव्हरी आहे. पाणी जर बघायचं झालं तर प्रेशर हे अत्यंत प्रेशर आहे. तरी पॅनलवर यांची जे आहे ते धूळ भरपूर आहे. आता हे पाणी उभं आपण लावलेलं आहे या ठिकाणाहून पाण्याचं प्रेशर. आता दादाला आम्ही विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमची जवळपास 3000 म्हणजे 150 पाईप आहेत. 150 पाईपवर सुद्धा एवढंच पाणी मारते. आता आपलं ध्येय उद्दिष्ट कोणत्याही कंपनीला डावलणे किंवा कोणत्याही कंपनीला प्रमोट करणं आपलं उद्दिष्ट नाही. फक्त एक शेतकऱ्यांना त्याची माहिती व्हावी यासाठी आपण हे व्हिडिओ जे काय आहे ते प्रत्येक कंपनीचे व्हिडिओ आपण या ठिकाणावर शूट करत आहे. शेतकऱ्यांना जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्येच आपण आज जो एव्हरन्यू या कंपनीचा जो आहे तो व्हिडिओ या ठिकाणी शूट केलेले आहेत. सोवा कंपनीचे जे पॅनल आहेत, इकोजनचा कंट्रोलर आहे, त्याच्यानंतर सिल्वर कंपनीची मोटर आणि पंप आहे. मोटर ही V4ची मोटर आहे आणि त्याच्यावरच V6 पंप त्यांनी टाकलेला आहे. आणि पंप जर बघायचं झालं तर 7.5 HP मोटर आहे आणि 30 मीटर हेडचा पंप. अत्यंत प्रेशरनं पाणी या ठिकाणावर आपल्याला मारताना दिसत आहे. तुम्ही जर ही कंपनी निवडत असाल तर तुम्हाला तशाच पद्धतीत जे आपण दाखवलं त्या पद्धतीत स्ट्रक्चर आणि अशाच पद्धतीत जे आहे ते पाणी या ठिकाणावर येत असतील. आता कोणी शेतकरीचे डोके जास्त चालतील किंवा यांनी करंटवर मोटर लावली हे लावली. आता मला कोणाला प्रमोट करायचं नाही दादा की मी करंटवर मोटर लावून दाखवेल. कारण तुम्ही माझे सगळे सबस्क्रायबर आहात. त्या तुम्हाला माहिती होणं हे फक्त माझं उद्दिष्ट आहे. जे कमी असेल ते कमीच दाखवतो, जे चांगलं असेल ते चांगलं दाखवतो. मी म्हणत नाही की ही कंपनी चांगली आहे आणि ही वाईट आहे. जे आहे आपण त्या ठिकाणाहून दाखवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी बांधवांना विचारलं की बाबा आम्हाला रिव्ह्यू देता का, तर त्यांनी आम्हाला रिव्ह्यू देण्यास होकार दिला. पाणी या ठिकाणावर आपण काढून दाखवलं आणि आपण जे आहे तो हा व्हिडिओ जो आहे तो शूट करण्याचा प्रयत्न केला. इकडे त्यांची जे काय आहे द्राक्षाची बाग आहे त्या ठिकाणावर त्यांचं वर ऊस वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. आपण हा जो आहे तो पंढरपूर येथून हा व्हिडिओ शूट करत आहे. पंढरपूर शिवारामधून इकडे सहज आलो होतो त्यामुळे आपण हे व्हिडिओ घेतले आणि आपल्या शेतकरी बांधवांना फक्त हे दाखवण्याचा आपला उद्दिष्ट होता. हे पंप कशा पद्धतीचे आहे, वेगवेगळ्या कंपनीचे पंप जे आहे ते कशा पद्धतीत पाणी मारतात. एकंदरीत हे बघायचं झालं तर एवढं 7.5 HPचं पाणी जर बघायचं झालं 3 इंच पाईपमधून एवढं पाणी येतं. ते भरपूर पाणी आहे आणि यानं जे आहे ते तुमचा रात्रीचा भिजवण्याचा त्रास पूर्णपणे याचा कमी होणार आहे. त्या कंपनीचा जर पंप तुम्ही घेत असाल तर अशाच पद्धतीत तुम्हाला जे आहे ते स्ट्रक्चर आणि अशाच पद्धतीत पाणी मारणारा पंप तुम्हाला येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतवर जर आणखीनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतरही तुमच्या शेतकरी बांधवांबरोबर आमच्या व्हिडिओला शेअर करा. जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना जे काही आहे ते आमच्या इतर सोलारच्या व्हिडिओबद्दल आणि इतरही शासकीय योजनाबद्दल जे आहे ते माहिती होत राहील. धन्यवाद.